आता त्याने उलटी गिनती करायला सुरुवात करायची आहे। कोण काय बोलतं त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्याइतपत मी काय छोटा नाही आहे। ध्वजारोहणाचा मान पालकमंत्रीपदी आता अदिती तटकरे जरी नसल्या तरी सुद्धा त्यांना देण्यात आलेला आहे। भांडण अगदी टोकाचं जे झालेलं आहे त्याला निमित्त ठरलंय 15 ऑगस्ट रोजी पुढे ध्वजारोहण करायचं। महायुतीमधले अनेक वाद आपण गेल्या काही काळामध्ये सरकार स्थापन झाल्यापासून आपण पाहिलेले आहेत आणि अलीकडच्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर असलेले वाद तर पाहिले, पण पुन्हा एकदा 15 ऑगस्ट म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं महायुतीमध्ये ध्वजारोहणावरूनही वाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। भरत गोगावले वर्सेस सुनील तटकरे असा हा वाद आहे। खरं तर तो अदिती तटकरे यांच्यासोबत असला पाहिजे, पण मंत्री अदिती तटकरे या संदर्भात काहीही भाष्य करत नाही। त्यामुळे थेट जी काही शिंदे गटाची जी लढाई असते ती असते सुनील तटकरे यांच्यासोबत, जे रायगडचे खासदार आहेत। नमस्कार, मी मनोज भोयर, नवराष्ट्र या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। भरत गोगावले हे रोजगार हमी योजना मंत्री आहेत आणि अदिती तटकरे या बाल कल्याण विकास मंत्री आहेत। अत्यंत महत्वाचा पोर्टफोलिओ, आणि त्यांनाच मुळात रायगडचं पालकमंत्रीपद दिलं गेलं होतं आणि तिकडे नाशिकचं पालकमंत्रीपद दिलं गेलं होतं हे महाजन यांना। पण गिरीश महाजन आणि इकडे अदिती तटकरे या दोन्ही पालकमंत्र्यांना त्यावेळी प्रखर विरोध झाला होता आणि शेवटी आपला निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वापस घ्यायला लागला आणि अजून पावे तो या दोन्ही पालकमंत्री पदाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीही निर्णय घेतला नाही। इतका टोकाचा वाद या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। अलीकडे अधिवेशन झाल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांची सपत्नीक भेट घेतली होती, अमित शहा यांची सुद्धा भेट घेतली होती आणि त्याच काळामध्ये दोनदा त्यांच्या भेटीगाठी दिल्लीला झाल्या। अमित शहा यांच्यासोबत तेव्हा त्यांची भेट झाली त्यावेळी हा पालकमंत्री पदाचा वाद त्यांच्या पुढ्यात ठेवण्यात आला होता अशी सूत्रांची माहिती मिळते आहे। आणि हा वाद त्यांच्या पुढ्यात ठेवल्यानंतर महायुतीच्या 3 नेत्यांनी पालकमंत्री पदाबाबतचा आपला तोडगा काढावा असं त्यांनी सुचवलं होतं। याचा अर्थ स्पष्ट आहे की अमित शहा यांनी या संपूर्ण पालकमंत्री पदाच्या वादामध्ये कोणताही हस्तक्षेप केला नाही, इंटरफेअर केला नाही। आणि त्यांची भूमिका होती की देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांनी एकत्र बसावं, या 3 महायुतीच्या महत्वाच्या नेत्यांनी एकत्र बसून विचारविनिमय करावा आणि हा वाद सोडवावा। मुळात नाशिकचा वाद हा भाजपबद्दल आहे आणि तिथे शिंदेचा क्लेम आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पालकमंत्रीपद होतं रायगडला आणि तिथे क्लेम हा शिंदे गटाचा आहे। दोन्ही ठिकाणी शिंदे गट आहे, त्या शिंदे गटाचाच क्लेम हा रायगड आणि नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। पण दोन्ही ठिकाणी त्यांचं जे भांडण आहे ते वेगवेगळ्या महायुतीतल्या पक्षांसोबत आहे। नाशिकला भाजपसोबत म्हणजे गिरीश महाजन पर्यायानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इकडे तटकरे परिवारासोबत शिंदे गटाची लढाई आहे। म्हणजेच हा वाद थेट अजित पवार यांच्यासोबतचा आहे। महाविकास आघाडीच्या काळापासूनच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत त्यांचं भांडण हे आमदार निधी वाटपाच्या मुद्द्यावरून कायम राहिलं आहे। पण महायुतीमध्ये एकत्र पुन्हा आल्यानंतर आणि अजित पवार हे सहभागी झाल्यानंतर सुद्धा कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून या 2 पक्षांमधलं भांडण हे चव्हाट्यावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यावेळी भरत गोगावले म्हणजे एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर दिल्ली दरबारात हा मुद्दा काही सोडवला जाणार नाही याची प्रचिती एकनाथ शिंदे यांना आल्यानंतर अर्थातच भरत गोगावले यांना सुद्धा ही माहिती सूत्रांकडून मिळाली, वर्तमानपत्र आणि टीव्ही चॅनलच्या माध्यमातून मिळाल्यानंतर त्यांचीही निराशा झाली। पण सर्वात मोठा या सगळ्या पालकमंत्री पदावरून म्हणजे जे भांडण अगदी टोकाचं जे झालेलं आहे त्याला निमित्त ठरलंय 15 ऑगस्ट रोजी पुढे ध्वजारोहण करायचं। राज्य सरकारने याचा निर्णय घेतला। राज्य सरकारने म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आणि ध्वजारोहणाचा मान पालकमंत्रीपदी आता अदिती तटकरे जरी नसल्या तरी सुद्धा त्यांना देण्यात आलेला आहे। अर्थात
हा निर्णय मुख्यमंत्र्यांना परत घ्यावा लागला। याचं कारण तिकडे शिंदे गटाने म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाज उठवला, आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांना हा निर्णय मागे घ्यावा लागला आणि अद्याप तो त्यावर काही तोडगा निघालेला नाही। यासाठी शिंदे गटाचं लॉबिंग, त्यांचं प्रेशर, टॅक्टिक्स त्यांची ही खूप महत्वाची ठरली। पण आत्ताच्या घडीला मात्र या वादावर कुठलाही तोडगा न काढता अदिती तटकरे यांच्या पारड्यामध्ये आपलं वजन हे मुख्यमंत्र्यांनी टाकल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कारण ध्वजारोहणाचा मान हा ज्या व्यक्तीला 2 पैकी मिळतो त्यालाच पुढे ते मंत्रिपद दिलं जाईल याचे संकेत मानले जाऊ शकतात। पण भरत गोगावलेंची नाराजी प्रचंड मोठी आहे आणि पक्षात सुद्धा आहे आणि ती नाराजी अजून सुद्धा कायम आहे। पूर्वी ते शिंदेच्या नेतृत्वाबद्दल बोलायचे, पक्षामध्ये आपली खतखत व्यक्त करायचे आणि नंतर तो अत्यंत नाराजीचा विषय हा हसण्यावरही गेला। तो टिंगल टवाळीपर्यंत सुद्धा हा पालकमंत्री पदाचा वाद किंवा त्यांच्या मंत्रिपदाचा वाद गेला। पण आज घडीला मात्र ध्वजारोहणाचा मान हा अदिती तटकरे यांना मिळाल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात भरत गोगावले हे दुखावले आहेत आणि त्यांची खतखती पुढे आल्या। भरत गोगावले यांनी थेट सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आणि हल्लाबोल केला आणि हा हल्लाबोल केल्यानंतर सुनील तटकरे यांनी त्यावर उत्तर सुद्धा दिलेलं आहे, ते आपण पाहणारच आहोत। गोगावले काय म्हणाले आणि तटकरे यांनी त्यावर काय उत्तर दिलं। ज्यांना या महाराष्ट्रामध्ये एक पण सीट आणता आली नव्हती ती सीट आम्ही इथं आणून दिली या रायगडवाले नाही, हे कदाचित ते विसरले असतील। आता त्यांनी उलटी गिनती करायला सुरुवात करायची आहे। कोण काय बोलतं त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्या इतपत मी काय छोटा नाही आहे। मी माझ्या पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे। मी 5 वेळेला विधानसभेवरती जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून आज 2 वेळेला लोकसभेवरती निवडून आलेलो आहे। पण गोगावले असं म्हणाले की 80,000चा लीड सुनील तटकरे यांना मिळून दिला महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, महेश थोरवे आणि स्वतः भरत गोगावले, रवी शेठ आणि योगेश कदम यांच्यामुळे। या 5ही लोकांनी थोडी जरी मान वाकडी केली असती किंवा तिरपी केली असती, ही गोगावलेंची स्टाईल आहे, तरी सुद्धा हा लीड कुठल्या कुठे पळून गेला असता। यातून स्पष्टपणे परत एकदा सुनील तटकरे जर पुन्हा दुसऱ्यांदा या रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले, त्यांना त्यांनी आठवण करून दिली आहे की महाराष्ट्रात लोकसभेच्या या 48 जागांमध्ये केवळ 1 जागा रायगडची मिळाली आणि ती केवळ शिंदे गटाच्या आमदारांमध्ये मिळाली। अर्थात ही जागा सुद्धा त्यांना मिळाली नसती लोकसभेची आणि त्यांचं लोकसभेच्या निवडणुकीत पूर्णतः राज्यामध्ये पानिपत झालं असतं। आणि म्हणून तटकरेंनी हे लक्षात घ्यायला पाहिजे असं सांगून त्यांनी थेट धमकी दिली आहे तटकरेंना आणि त्यांनी म्हटलंय की आता तटकरेंची उलटी गिनती सुरू झाली आहे। महायुतीमध्ये अशा प्रकारचा एखाद्या नेत्यानं शब्दप्रयोग करावा आणि मंत्रिमंडळातल्या एका अदिती तटकरेंच्या सहकाऱ्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करावं, हे महायुतीच्या राजकारणाला अजिबात शोभणार नाही। आता अर्थात यावर मल्लीनाथी पक्षाचे प्रवक्ते वेगवेगळ्या टीव्ही चॅनल्सवर करतायत की हा सगळा आतला कारभार आहे, घरातला कारभार आहे, भांड्याला भांडं लागतंच। पण भांड्याला भांडं लागण्यासाठी हे काही सासू सुनेचं भांडण नाही। तुम्ही महाराष्ट्राचं सरकार सांभाळताय, राज्यशकट चालवताय आणि महाराष्ट्राचं हे सगळं सरकार चालवत असताना तुमची ही भांडणं महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टिकोनातून महत्वाची नाही। तुम्ही तुमचे वाद हे आधीच सोडवायला पाहिजे। जाहीररित्या अशा प्रकारचं तुम्ही भाष्य करता आणि त्यांनी असं म्हटलं की मी 2.5 वर्ष मंत्रिपद सोडलेलं आहे, मी मंत्रिपद माझ्याकडे नव्हतं आणि मला आता या नव्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं, असं भरत गोगावले यांनी सांगून मी किती त्याग केला पक्षासाठी आणि सगळ्या गोष्टीसाठी हे सांगण्याचा प्रयत्न केला। त्यांनी किती त्याग केला तो 2014 ते 2019 मध्ये सुद्धा ते मंत्री नव्हतेच आणि त्यानंतर सुद्धा आपण पाहिलं की महाविकास आघाडीमध्ये सुद्धा त्यांना स्थान नव्हतं, महायुतीच्या सरकारमध्ये सुद्धा त्यांना स्थान देण्यात आलं नव्हतं। त्यामुळे सातत्यानं त्यांची खतखती बाहेर पडत होती। पण आजच्या घडीला मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की हा सामना सुरू झालाय, त्यामुळे हा वाद अत्यंत टोकाचा झालाय। तटकरे वर्सेस गोगावले। अदिती तटकरे या भांडणात फारशा पडत नाही, ज्यांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला होता।
पण दुसरीकडे मात्र सुनील तटकरे असं म्हणतात की मी छोटा नाही. त्यांचं म्हणणं आहे की मी छोटा नाही, ज्यामुळे मी गुगाललेवर प्रतिक्रिया द्याव्या. म्हणजे याचा अर्थ तटकरेंचं म्हणणं आहे की मी राज्याचा अध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, मी पक्षाचा खासदार आहे, रायगड जिल्ह्याचं लोकसभेमध्ये मी नेतृत्व करतो, प्रतिनिधित्व करतो, आणि गोगावले हे कोण नेते ज्यांच्याबद्दल मी काही बोलावं. अर्थात गोगावले आणि तटकरे जाहीर भाषणामध्ये एकमेकांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करतात, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात, पण यावेळी मात्र उलटी गिनती सुरू होणार अशा प्रकारची जाहीर धमकी तटकरेंना गोगावले यांनी दिल्यामुळे हा वाद आणखी टोकाला गेला आणि भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हा वाद इतक्या टोकाला जावा हे अत्यंत खेदजनक आहे जनतेसाठी, ज्यांनी त्यांना निवडून दिलं, म्हणजे लोकसभेत त्यांना आणि विधानसभेत त्यांना निवडून दिलं. त्यामुळे त्या दोघांसाठी सुद्धा ही बाब अत्यंत दुःखदायक आपण मानली पाहिजे. आणि वारंवार या सगळ्या मुद्द्यावर ते वाद छेडत असतात, जाहीर टीका करतात आणि त्यांच्या भाषणाची, त्यांच्या भाषेचा पातळी सुद्धा, भाषेचा स्तर सुद्धा हा कायम खालावत जातो. आणि विधानसभेची निवडणूक हरवण्यासाठी तटकरेंनी जंगजंग पछाडले असं जाहीरपणे गोगावले म्हणत असतात. एकाच जिल्ह्यामध्ये हे सगळे गुण्यागोविंदांना नांदत असताना हा वाद प्रचंड मोठा आहे. आपापल्या पक्षाची सत्ता तिथे कायम कशी ठेवावी आणि आपला दबदबा तिथे रायगड जिल्ह्यामध्ये कसा असावा याचा प्रयत्न ते करतात. पूर्वी रायगड जिल्ह्यामध्ये शेकापची सत्ता होती, त्यांचा दबदबा होता, मात्र अलिबागपुरती जयंत पाटील हे सीमित राहिले, मर्यादित राहिले. पण नंतरच्या काळामध्ये मात्र सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपला प्रभाव रायगड जिल्ह्यामध्ये वाढवण्याचा खूप प्रयत्न केला. पण याला खो घालण्याचा प्रयत्न सुद्धा हा शिंदे गटाकडून झाला आणि मुळात तिथेच ही दुखरी नस आहे. शिंदे गटाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले, तर काही कार्यकर्ते हे गोगावलेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटातही गेले. हा सगळा मामला असा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पण ही उलटी गिनती कुठपर्यंत जाणार आणि ज्या पद्धतीच्या या धमक्या दिल्या जातात त्याचा स्तर किती खालावणार आणि या दोघांमधलं भांडण हे खरंच महायुतीच्या टेबलावरती सोडवलं जाणार का आणि यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दखल देणार का, मुख्यमंत्री हस्तक्षेप करणार का आणि अजित पवारांची भूमिका ही पुढच्या काळामध्ये किती राहू शकते यावर बरंच काही राजकारण रायगडचं सुद्धा अवलंबून आहे. आणि याशिवाय हे राजकारण महायुतीचं सुद्धा अत्यंत या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाचं आहे, कारण वाद पुरे झाले, जनतेचे मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत. नमस्कार, खूप धन्यवाद आपल्या सर्वांचे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा. आणि तुम्ही जर आमचं नवराष्ट्र हे डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की ती अवश्य करा. वेगवेगळ्या व्हिडिओ या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला या चॅनलचे नोटिफिकेशन सातत्यानं तुमच्या मोबाईलवरती येणं फारच महत्वाचं आहे आणि म्हणून तुम्ही बेल आयकॉनवर जाऊन नवराष्ट्र या आमच्या डिजिटल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओ.